काल रात्री CET सेलकडून एक इम्पॉर्टंट नोटीस रिलीज करण्यात आली. लक्षात ठेवा, MHT CET 2026चे जे ॲप्लिकेशन फॉर्म्स आहेत ते लवकरच स्टार्ट होणार आहेत. मे बी ते पुढच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते फॉर्म स्टार्ट होणार आहेत. मग त्याआधी CET सेलने ना खूप इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनची एक नोटीस रिलीज केली, जी सगळ्यात महत्त्वाची आहे. का? कारण का यामध्ये 2 चेंजेस यावर्षी केलेत. गेल्या वर्षी जर बघाल तर आपली जी रजिस्ट्रेशन प्रोसेस होती, म्हणजे CET सेलच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म्स तुम्हाला भरावे लागतात एक्झाम देण्यापूर्वी. ती रजिस्ट्रेशन प्रोसेस होती, ती खूप इझी होती. फक्त तुम्हाला 2 डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते. एक तुमचं आयडेंटिटी प्रूफ, जे तुमचं आधार कार्ड असू शकतं किंवा पॅन कार्ड असू शकतं किंवा कोणतेही पासपोर्ट वगैरे असू शकतं, आणि दुसरं म्हणजे तुमचं स्कॅन्ड तुमची सिग्नेचर किंवा आणि फोटोग्राफ. एवढे 3 फक्त डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागत होते. परंतु यावर्षी CET सेलने आपल्या रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन फॉर्मच्या फिलिंगमध्ये खूप चेंजेस केले आहेत. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो काळजीपूर्वक बघा. कारण का यावेळी तुम्हाला अपार ID सुद्धा त्यांनी सांगितलं की जनरेट करावी लागणार आहे. त्यामुळे आधार अपडेट आणि अपार ID या 2 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी आत्ता कराव्या लागणार आहेत. तरच तुम्ही CET एक्झामचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भरता येणार आहे. ठीक आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण का आत्ताच नाही तर तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस, म्हणजे जी कॅप काउन्सिलिंग प्रोसेस आहे, तिथपर्यंत जेवढ्या काही अपडेट्स असतील आणि सगळी नोटीस असतील ही याच चॅनलवरती मिळणार आहेत. ठीक आहे. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची नोटीस काय आले तर CET सेलने जर बघाल तर काल रात्री म्हणजे 2022 काल ही नोटीस रिलीज केलीत. मग CET सेलने ना 2 चेंजेस केलेले आहेत. एक म्हणजे काय, आधार कार्ड अपडेट. ठीक आहे. आता हा पहिला चेंज आहे. आता CET सेलने सांगितलं आहे की प्रत्येक विद्यार्थी जे काही CET सेलचा अप्लाय करणार आहेत किंवा एक्झामसाठी ॲपियर होणार आहेत त्यांनी आपलं आधार कार्ड अपडेट करायचं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, तुमची जी आधार कार्ड्स आहेत ती फार जुनी आहेत. काही विद्यार्थ्यांची तर नावं व्यवस्थित नाही, डेट ऑफ बर्थ व्यवस्थित मेन्शन नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना CET सेलचे ॲप्लिकेशन फॉर्म्स आहेत ते अराऊंड मला वाटतं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात स्टार्ट होतील. आणि काळजी करू नका, CET सेलचे जे ॲप्लिकेशन फॉर्म्स जवळजवळ 1 ते 1.5 महिना स्टार्ट असतात. त्यामुळे ते फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत तरी ते ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होणार आहेत. मात्र ही जी आता 2 चेंजेस तुम्हाला करायचे आहेत किंवा अपडेट करायचे आहेत ते आत्ता करा. कारण का आत्ता कुठे जर तुम्ही आधार कार्ड अपडेट कराल तर तेव्हा ते आपल्या रजिस्ट्रेशनपर्यंत ते आधार कार्ड तुमचं येऊन जाईल. ठीक आहे. सो पहिला चेंज CET सेलने नोटीसमध्ये काय सांगितलं आहे, पहिली गोष्ट आधार कार्ड सगळ्यांनी अपडेट करायचं आहे. आधार कार्डमध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत. एक म्हणजे काय तर आधार कार्डमध्ये तुमचं जे नाव आहे, जे तुम्ही आता 12च्या एक्झाम्सला ॲपियर होत आहे किंवा जे 10thच्या तुमच्या सर्टिफिकेटवरती किंवा पासिंग जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती जे नाव आहे त्याच पद्धतीने तुमचं नाव असू देत. ठीक आहे. भलेही सरनेम पहिला असेल किंवा मिडल नेम फर्स्ट असेल, असं असलं तरी चालेल. परंतु काळजी काय घ्यायची, स्पेलिंग मिस्टेक कुठेही असणार नाही. जे काही तुमच्या 12च्या आता एक्झाम्स देणार आहेत त्यावरती असणारे हॉल तिकीटवरती मार्क्स किंवा 10thच्या सर्टिफिकेट आहे तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती असावं. ठीक आहे. सेकंड आहे ती म्हणजे काय, डेट ऑफ बर्थ. लक्षात ठेवा, भरपूर मुलांच्या आधार कार्डवरती काय तर फक्त डेट ऑफ इयर आहे, म्हणजे ते इयर फक्त मेन्शन केलं आहे, डेट ऑफ बर्थ कंप्लीट नाही आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाने लक्षात ठेवा, जे काही तुमच्या 10thचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती जी डेट ऑफ बर्थ आहे, पुन्हा एकदा सांगतोय, 10thच्या पासिंग सर्टिफिकेटवरती जी डेट ऑफ बर्थ आहे ती ॲज इट इज तुमच्या आधार कार्डवरती अपडेट करायची नसेल तर. ठीक आहे. थर्ड आहे ती म्हणजे काय, लेटेस्ट फोटोग्राफ. आता तुम्ही तुमचं आधार कार्ड ज्यावेळी अपडेट कराल त्यावेळी फोटोग्राफ आणि तुमचे थम्स वगैरे अपडेट करा, ते खूप गरजेचं आहे. चौथी गोष्ट आहे तुमचा ॲड्रेस. जो काही तुमचा ॲड्रेस असेल आधार कार्डवरती व्यवस्थित ॲड्रेस जो आहे तो अपडेट करा. 5वं आहे फादर्स नेम. लक्षात ठेवा, भरपूर मुलांचं कसं असतं फक्त फर्स्ट नेम आणि सरनेम आहे. ठीक आहे. सो तसं करू नका, जे काही तुमचं फादर्स नेम आहे ती सुद्धा आधार कार्डवरती मेन्शन असू देत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा. भरपूर मुलांकडे आता मोबाईल नाही आहेत किंवा काही मुलं असतात त्यांचं 18 वर्ष पूर्ण आहे त्यामुळे ते मोबाईल वगैरे वापरत नाहीत. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आता प्रत्येक मुलाने काय करायचं तर आधार कार्डला आपल्या वडिलांचा किंवा पेरेंट्सचा नंबर आपल्याला लिंक करण्याऐवजी प्रत्येकाने ॲटलिस्ट एक सिम कार्ड, एक नंबर तुमच्याकडे असावा. आत्ताच नाही, ज्यावेळी तुम्ही CETच्या कॅप काउन्सिलिंगमध्ये जाता ना त्यावेळीसुद्धा तो नंबर कंपल्सरी लागतो. कारण का प्रत्येक स्टेपला तुम्हाला त्या नंबरवरती OTP येणार असतो. त्यामुळे परत तुम्हाला तुमच्या पेरेंट्सला त्रास देण्यापेक्षा एक नंबर तुमच्याकडे असावा आणि तो चालू कंडिशनमध्ये असावा. ठीक आहे. असं नाही की तो नंबर घेऊन ठेवला आहे आणि तो बंद पडला आहे किंवा तो नंतर तो कंपनीने रिप्लेस केला आहे, असं काही करू नका. एक सिम कार्ड किंवा एक मोबाईल नंबर तुमच्याकडे असावा आणि तो आधार कार्डला लिंक करा. जर नसेल तर पालकांचा नंबर जो चालू आहे, ज्याच्यावरती SMS येतात, OTP मिळू शकतो. ठीक आहे. असा नंबर आधार कार्डला लिंक करा. या इतक्या गोष्टी आधार कार्डमध्ये तुम्हाला अपडेट करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. तरच तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरणार आहेत.
ठीक आहे, हे होतं पहिलं अपडेट. ठीक आहे, दुसरं आहे ते म्हणजे काय, तुम्हाला एक अपार आय डी बनवायची. ठीक आहे, आता ही अपार आय डी म्हणजे काय, सिम्पली एक नंबर असतो, वेगळं काही नाही. अपार आय डीसाठी काय करावं लागतं, आता मी ह्या व्हिडिओमध्येच ते 2-3 स्टेप्स सांगतोय. एक म्हणजे काय, तुम्हाला एक डिजी लॉकर नावाचं ॲप आहे. ठीक आहे, ते गव्हर्नमेंटचंच ॲप आहे, ज्याच्यामध्ये आपली सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड असेल तर, पॅन कार्ड असेल, 10th सर्टिफिकेट, 10th पासिंग मार्कशीट, ठीक आहे, जेवढे काही डॉक्युमेंट्स आहेत ना ते आपण त्या डिजी लॉकर ॲपमध्ये ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे, मग डिजी लॉकर ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करावं लागतं. ठीक आहे, ते केल्यानंतर तुमच्या आधार कार्डने ते ॲक्सेस करावं किंवा लॉग इन करावं लागतं आणि तिथं सर्च करावं लागतं अपार आय डी. ठीक आहे, अपार आय डी सर्च केल्यानंतर तिथं तुम्हाला अपार आय डी जनरेट करण्यासाठी तुमचे डिटेल्स एंटर करावे लागतात आणि गेट डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमची अपार आय डी जे आहे जे जनरेट होते. ठीक आहे, ही प्रोसेस अपार आय डी जनरेट करण्याची ना खूप इझी आहे. फक्त तुम्ही आधार कार्ड तुमचं आता अपडेट करा, त्याला मोबाईल नंबर लिंक करा आणि पुन्हा एकदा सांगतोय की अपार आय डी जर कसं बनवायचं किंवा कशी स्टेप फॉलो करायची, तर अपार आय डीसाठी यूट्यूबवरती असंख्य व्हिडिओ आहेत. ठीक आहे, यूट्यूबला फक्त सर्च केलात ना की अपार आय डी कशी बनवायची वगैरे किंवा हाऊ टू मेक अपार आय डी, ठीक आहे, सिम्पली तुम्हाला कित्येक व्हिडिओ यूट्यूबवरती मिळेल. तो एखादा व्हिडिओ ज्याचे व्ह्यू जास्त आहे तो व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि अपार आय डी जनरेट करा. आता मात्र सगळ्या मुलांनी काळजी घ्यायची आहे, आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करा. हे सगळ्यात मोठं अपडेट यावर्षी CET सेलने दिलं आहे. मोबाईल नंबर लिंक करायचं आहे, नाव व्यवस्थित पूर्ण कंप्लीट असतं, स्पेलिंग मिस्टेक असता कामा नये, डेट ऑफ बर्थ कंप्लीट तुमचे 10thच्या पासिंग सर्टिफिकेटवरती ती ॲज इट इज मेन्शन असू द्यात. त्यानंतर तुमचा फोटो अपडेट करा आणि ॲड्रेस अपडेट करा. ठीक आहे, आणि अपार आय डी तुम्ही लवकरात लवकर जनरेट करा. अपार आय डीला काही जास्त वेळ लागणार नाही, ते फक्त डिजी लॉकर ॲपमध्ये आणि कुठलाही यूट्यूबरचा व्हिडिओ बघितलात ना अपार आय डीसाठी तर मिळून जाईल. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट जी आहे ती डिसेबिलिटी म्हणजे जी PWD कॅन्डिडेट आहेत, लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही PWD कॅटेगरीसाठी जे रिझर्वेशन आहे ते घेण्यासाठी तुम्हाला PWDचं सर्टिफिकेट लागतं. ठीक आहे, आता PWDचं सर्टिफिकेटसाठी काय असतं, 40% प्लस, ठीक आहे, तुमची डिसेबिलिटी असावी लागते तरच तुम्हाला PWD कॅटेगरीचा विद्यार्थ्यांना बेनिफिट मिळतो. आता CET सेलने काय म्हटलं आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर, ठीक आहे, तर ते तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरावं लागेल. आता हे कंपल्सरी त्यांनी दिलं नाही. युज्युअली हे जे PWD सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट सर्टिफिकेटवर आहे हे आपलं कॅप ॲडमिशन प्रोसेस वेळी लागतं, रजिस्ट्रेशन वेळी जे आत्ता जे आपलं रजिस्ट्रेशन असतं एक्झामचं, ठीक आहे, त्यावेळी हे लागत नाही. ठीक आहे, मात्र हे त्यांनी मेन्शन केलं आहे की इफ अवेलेबल म्हटलं आहे, त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर लवकरात लवकर तुमचं जे PWDचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट किंवा तुम्हाला एक UDID कार्ड पण मिळतं. ठीक आहे, डिसेबिलिटीचं कार्ड असतं ते जरी असेल तरीसुद्धा ते चालेल. आणखीन एक PWD कॅटेगरीच्याच मुद्द्यासाठी आहे की आता भरपूर PWD कॅटेगरीचे मुलं काही असतात ना, ज्यांना एक्झाम अटेंड करण्याना, क्वेश्चन सॉल्व करताना वगैरे त्यांना स्क्राईबची म्हणजे एक लेखनिक असतो किंवा एक सपोर्टला ना सप्लिमेंटरी एक पर्सन दिला जातो, CET सेलकडून प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे, किंवा तुम्ही त्यांना नावं द्यायची असतात. ठीक आहे, त्याची जर मदत हवी असेल, म्हणजे जे PWD कॅटेगरीचे मुलं आहेत, ठीक आहे, त्यांना मदत करण्यासाठी जर स्क्राईबची किंवा लेखनिकची जर गरज असेल तर त्यांनी काय करायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म वेळीच त्यांचं नाव, आधार कार्ड, त्यांचा फोटोग्राफ सगळं अपलोड करायचं आहे त्या स्क्राईबचं. ठीक आहे, आणि तुम्हाला ती डिटेल्स आत्ताच द्यायचे आहेत. फक्त PWD कॅटेगरीची ज्यांना मदतनीस हवं आहे किंवा लेखनिक हवं आहे CET एक्झाममध्ये. ठीक आहे, हे 4 अपडेट तुम्हाला CET सेलने आज दिले आहेत, म्हणजे 2022 डिसेंबर. ठीक आहे, पहिलं म्हणजे आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करा, जेवढ्या काही दिल्या आहेत. आता ह्या नोटीसची लिंक आहे ते आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला मी सेंड करेल. ठीक आहे, जसं आपला व्हॉट्सॲप ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यावरती मी सेंड करेल. ठीक आहे, आणि अपार आय डी बनवून घ्या आणि आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करा. आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे काय, CET सेलच्या कॅप काउन्सिलिंगमुळे भरपूर डॉक्युमेंट्स लागतात कॅटेगरी वाईज, त्याचीसुद्धा मी व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती बनवला आहे. त्याचीसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा चॅनलच्या व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये सुद्धा तो आहे. ठीक, तो जाऊन व्यवस्थित बनवा आणि लवकरात लवकर आधार कार्ड पहिल्यांदा अपडेट करा. ठीक आहे, आणि अपार आय डी जनरेट करा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.